नमस्कार. मी कथा सादर करते सोन्याचं अंड. लेखिका इस्मत चुगताई. हुए 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 असं घरादाराला शोकमय करणारं एक बारीक स्वरातलं रडं रात्रीच्या अंधारात रात्र जागवणाऱ्या कुत्र्यांच्या रडण्यात विरून गेलं. छे छे, रांडेचीला पुन्हा मुलगी झाली वाटतं. शेजारीण बाई खाटेच्या खरखरीत दोरावर टाचा घासत म्हणाली. अनुभवी बायका उडत्या पाखरांची पिसं मोजू शकतात हेच खरं. त्या रडण्याचे फक्त स्वर ऐकताच तिनं ओळखलं की पुंदू बियांतवर पुन्हा डिक्री आली. मुलगी झाली तर ती हुए हुए अशी रडते आणि मुलगा झाला तर तो म्हणे हुआ हुआ असा रडतो. याचा अर्थ असा की मुलगी जन्मतःच सांगायला लागते की घरची सर्व संपत्ती हुआ म्हणजे वहा म्हणजे परक्या घरी जाणार, आणि मुलगा झाल्यावर जणू सांगतो की घरची संपत्ती हिया म्हणजे इथेच याच घरी राहणार. नाहीतरी सगळी धावपळ पैशांसाठीच चाललेली असते ना. खुदा की मार पडे इन हरामजादियों पर. या मेल्यानी बुंदुबियांचं घर ठरवूनच ठेवलंय की काय? सदरेवर बसलेली शेजारणीची शेजारीण म्हणत होती. या खेपेला तरी नक्की मुलगा होईल असं वाटलं होतं. चालताना पावलं कशी पडत होती पाहिलं नव्हतं का तुम्ही? पण काय करायचं, देवाचं देणं आहे ना ते कसलं पाहतंय हात ती पाय. पण गेले 2 महिने फार हाल काढलं नो बिचारीनं. पण शेवटी ही केरसुळीची मालकीणच आली मेली जन्माला. भिंती पलीकडच्या घरात सुतकाचं वातावरण पसरलं होतं. बुंदू मियांची आई फटकल मारून जमिनीवर बसली होती आणि आपल्या सुनेच्या 7 पिढ्यांचा उद्धार करत होती. ही जड्यांच्या कुळातली आहे मेली, हिला पोरीच होतील नाही तर काय होईल? अंगणात एका खाटेवर बुंदू मिया कपाळावर हात ठेवून असे बसले होते की जणू काही त्यांचं घर फोडून 9 महिने जपलेला खजिना लुटून त्याला कोणीतरी आग लावले आणि राखेचा ढिगारा ठेवून गेले. त्यांच्या दुःखी जीवावर लागोपाठ पडलेला 3रा घाव होता हा. पहिला सहन केला, दुसरा केला, पण या 3ऱ्या घावाने तर त्यांची कंबरच मोडली. 1 नाही 2 नाही 3 मुली. आधीच खचलेल्या उरावर 3 डोंगर, 3 लग्न, 3 जावयांचे 300 हट्ट आणि 3 हुंड्यांसाठी 3000 कष्ट. जणू या 3 मुली नाही 3 नागिणीच. राहून राहून दबलेली इच्छा बुंदू मियांच्या मनात येई. या नागिणींचे गळे दाबले तर. पहिल्या खेपेला मुलगी झाली तेव्हा दोस्तानी केलेली चेष्टा त्यांनी हसण्यावरी नेली. कडवट स्मित करत कसं तरी त्यांनी ती सहन केली. एका नव्या आशेचं अधीरपणे पुन्हा बीज रोवलं. पुन्हा ते बीजही उलटच निघालं. त्यांना खूप संताप आला. त्यांनी बायकोला शिव्या दिल्या, ठोसे मारले, लाथा घातल्या, सगळं केलं, पण हिंमत सोडली नाही. तरी त्यांच्या नशिबात 1 नाही 2 नाही तर 3 मुली होत्या. मुलगा झाला तर बायकोला भेट म्हणून द्यायला त्यांनी काही वस्तू ठेवल्या होत्या. त्यांची त्यांनी कशी तरी विल्हेवाट लावली. पण पुन्हा एखादा मजूर जसा विहीर खणायला लागतो, जमिनीच्या काळजात हात घालून सुळकाभर पाणी तोंडात घेतो आणि ते खाणं लागलं तर थुकून टाकतो आणि पुन्हा नवीन विहीर खणायला लागतो, तसं बुंदू मियानीही एक नवी विहीर खणायला प्रारंभ केला की जिच्यापासून उगवलेल्या विशाल वृक्षाला पाठ टेकून जीवनाच्या धावपळीत क्षणभर का होईना पण विसावा घेता येईल. त्याच्या घनदाट सावलीत एक वेळ थकलेले हातपाय पसरता येतील. ह्या जगात त्यांच्या वाटणीचा म्हणून काही निवारा असेलच की नाही. पण नाही, त्यांच्या नशिबात 3ही काटेरी झुडपच होती. 1 नाही 2 नाही तर 3. आमा बुंदू मिया, अरे आपले रसूल पैगंबर मोहम्मद, त्यांनाही तर सगळ्या मुलीच होत्या. अरे ज्यांना मुली होतात ते स्वर्गात जातात.
त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी मित्र त्यांना स्वर्गाची आशा दाखवत. स्वर्गातल्या तांबूसपर्यंतच्या पिंगट केशकलापांच्या कल्पनेनं कदाचित तितकाच त्यांच्या उदास जीवाला दिलासा मिळेल. स्वर्गातल्या रत्नखचित महालांचा विचार कदाचित त्यांच्या घरातल्या घाणेरडेपणावर झाकण घालील. तिथल्या दुधामधाच्या कालव्याच्या विचारानं इथल्या जीवनाच्या कटुतेचा त्यांना विसर पडेल. इथलं घाणेरडं धान्य, तेल यांच्या शिळ्या भाज्या त्यांच्या घशात अडकत होत्या. पण म्हणतात ना, भगवंत आपल्या लाडक्या लेकरांवर संकट घालून त्यांची परीक्षा पाहत असतो. त्यात त्याला काय आनंद मिळतो कोण जाणे. यावेळी रात्री 3 वाजता त्यांच्या हृदयावर मुलीचा तिसरा घाला घातला गेला. अशा वेळी स्वर्गसुखाच्या कल्पना करायला बुंदू मियांची तयारी नव्हती. तिथेही इथल्यासारखीच गर्दी असेल. महालात जागा मिळवायला भली थोरली पागडी भरावी लागेल आणि ती आपल्या बापाच्याने पण भरवणार नाही. इकडे घराच्या अंधाऱ्या खोलीत, त्याहूनही अंधाऱ्या कोपऱ्यात खाटेवर पडलेली ती आरोपी स्त्री आपणच जन्म दिलेल्या 3 डोंगरांकडे सुजलेल्या डोळ्यांनी पाहत होती. आपल्या माया ममतेनं तिनं त्यांना मोठं केलं होतं. आपल्या यौवनाचं रक्त तिनं त्यांना पाजलं होतं. त्यांच्या देहात तिनं ओतलं होतं. 3 वेळा देह फाडून एका नव्या जीवाला जन्म दिला होता. त्यासाठी 3 वेळा तिनं पुनर्जन्म करून घेतला होता. पण कोण जाणे कुठे काय चुकलं. दरवेळी फळ मात्र कडूच आलं. काजळीनं भरलेल्या अंधूक प्रकाशात तिला ते 3 डोंगर तिच्या स्तरांकडे येताना दिसले. तिचं थकलेलं शरीर कापू लागलं. तिची कडू आसवं तिच्या जखमी ओठांना तेजाबासारखी झोंबू लागली. तेवढ्यात तिच्या शरीरातून कळा आल्या आणि शारीरिक वेदनांनी मानसिक वेदनांना हाकून लावलं. प्रसूती नंतरच्या वेदना प्रसव वेदनांपेक्षा काही कमी नसतात. वेदनांची तीव्रता कमी झाली तशी तिला आपल्या पहिल्या खेपेच्या वेदनांची आठवण आली. कशा वेगळ्या जिवंत वेदना असतात ना त्या. त्यातून एक छोटा जीव आपल्या आगमनाचा संदेश पाठवतो. तो संदेश मिळाल्यावर तिच्या मनात भीती आणि आनंद यामुळे केवढी गर्दी केली होती. त्यांचा अर्थ लावता येत नाही की दुसऱ्या कोणत्या सुखाची दुःखाच्या अनुभवांची त्याला उपमा देता येत नाही. ते केवळ आणि केवळ मातेलाच मिळणारं दुःख, पारितोषिक आणि धन असतं. त्यावेळी ती अज्ञान होती. पहिली कळ येताच ती आपल्या मुलाला कडेवर घ्यायला धावली. डोळ्यांचं पातं लवतं लवतं तोच तिनं त्याला प्यायला पदराखाली घेतलं. लगेच लग्नाच्या सनई चौघड्यांचे स्वर दुमदुमले. मुलांनी मोहल्ला मोहर्रम सारखा डोक्यावर घेतला. मेहतरणी जोरजोरात गाणी गाऊ लागल्या. मग ती स्वतः नववधू बनली आणि छोट्याशा नवरदेवाला कडेवर घेऊन अंगणात जाऊन त्याचं नक्षत्र दर्शन करू लागली. पाहता पाहता अंगणात घुंगूरवाळे वाजू लागले. आजा आजीची म्हातारी अंतःकरणं हर्षानं व्याकुळ झाली. तो रुंद छातीचा तरुण आखाड्यात उतरला. त्याला मिसरूड फुटलं. त्याच्या मिशीला आकडे पडले. अरे अरे आणि आणखी एक जबरदस्त कळ आली नसती तर तिनं खात्रीनं आपल्यावरची जबाबदारी पार पाडली असती. असो, कळ हटली तेव्हा सर्व कामकाज पार पडलं होतं. मिळवता मुलगा रुपयांची थैली खुळखुळवीत उंबरठा ओलांडीत होता. पिशवीतले गळणारे पैसे खण खण करीत खोलीभर पसरले होते. त्यातले 2-4 उडून म्हाताऱ्या आजीच्या बटव्यात पडले. दुसरे 2-4 उडून आजोबांच्या पांढऱ्या दाढीत अडकले. वा, दुःख सोसावं कबुतरानं आणि अंडी मात्र खावीत कावळ्यानं. दुःखाचा मोबदला आधी मिळायला हवा. रक्ता मांसाची किंमत आधी चुकती केली पाहिजे. हात लांब करून ती पीक काढू लागली. तेवढ्यात ही मी आले असं म्हणून पुन्हा एक कळ आली. थोडेसे श्वास मोजून ती पुन्हा स्वतःलाच विचारायला लागली, मिळवत्या मुलाला सून आणावी की आणू नये. कारण सून आणली की झाड तिकडेच झुकू लागेल, फळंही तिकडेच अधिक पडतील. सून आणावी की न आणावी याबाबत तिचा विचार पक्का होण्यापूर्वीच धडाड धूम करत मुलगीच जन्माला आली आणि खण खण वाजणारे सगळे रुपये उंदीर होऊन बिळात पळाले.
सगळ्या आयाबाया मुलीच्या जातीला शिव्या घालू लागल्या. तिच्या हाती असतं तर तिनं मुलीचा जन्म होणंच बंद केलं असतं. तिचं बीजच पृथ्वी तलावरून नाहीसं केलं असतं. रात्रीच्या 3 वाजता जन्माला आली मेली कार्टी. नंतर काय झालं कुणास ठाऊक. तिच्या मनात एक वादळ उठलं. प्रसूतीच्या वेदना रागाच्या सपाट्यात वाहून गेल्या. उशीवर डोकं वर सारून तिनं अभिमानानं मान उचलली. मी काय अपराध केलाय असा? मी काही वांस नाही. मी कुणाची जहागीर काढून नाही घेतली की कुणाची दौलत नाही लुटली. मग हा उदासपणा का? हे दुःख का? ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. गाय व्याली तर त्याला कोणी विचारत नाही मुलगी झाली का मुलगा. कोंबडी अंडी घालते तिला सगळे हौसेनं दाणे घालतात. मग बाई गर्भात राहते तेव्हा तिने मात्र सोन्याचं अंड द्यावं अशी अपेक्षा. आणि ती का? आणि जर तिनं तसं नाही घातलं तर अख्ख्या घरावर मरणकळा पसरते. सगळी दुनिया जणू भिकारी होऊन जाते. तिला मग आपण घातलेल्या 3 घाणेरड्या अंड्यांची आठवण झाली. तिचा ऊर भरून आला आणि डोळ्यापुढे जाग आल्यासारखं वाटलं. आपल्या पिल्लांना घेऊन या घरातून गल्लीतून गावातून दूर दूर कुठेतरी निघून जावं, जिथं तिच्या या काळजाच्या तुकड्यांना तराजूत घेऊन कोणी तोडणार नाही, जिथे सगळी अंडी सोन्याचीच मानली जातील, जिथं त्यांना मुलगी पत्नी माता या भूमिका अभिमानानं बजावता येतील, जिथे मुलीचा जन्म म्हणजे गळफास वाटत नाही, जिथे हुंड्यासाठी तिच्या आईबापांच्या अंगाचं कातडं सोललं जात नाही, जिथं आईबाप मुलांवर मुलं म्हणून प्रेम करतात, जड जवाहीर म्हणून नाही, अशा ठिकाणी जावंसं वाटलं तिला. वाटलं ताडकन उठावं, सुटक्यासारखं तोंड करून बसलेल्या नवऱ्याचे केस धरून ओढावे आणि विचारावं त्याला, तुमच्या बीजातून काटेरी झुडूप बाहेर आलं म्हणून दुःख नाही का तुम्हाला? मोठा धक्का बसलाय ना तुम्हाला? पण नीट पहा जरा, या बाळाचं रक्त मांस हाड पेर तुमचंच आहे ना? तुम्हाला भीती वाटतेय या मुलीचा सांभाळ करावा लागेल आणि बदल्यात पदरात काहीच पडणार नाही याची. पण आज जर या मुलीऐवजी एखाद्या सोन्याच्या लगडीला जन्म दिला असता तर तुम्ही असे सुटक्यासारखे तोंड करून बसला नसतात. पण एवढ्यात तिनं तिच्या खाटेकडे एक भयंकर सावली येताना पाहिली. भीतीनं तिचं अंग आक्रसल्यासारखं झालं. घशातल्या घशात स्वर अडकला. पण तिनं काही हालचाल करण्यापूर्वीच बुंदू मिया नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलीवर ओढवे झाले होते. शौकत, हशमत आणि रहमत. का छान आहे ना नाव? मुलीच्या फुलासारख्या मृदू गालाला त्याने स्पर्श केला आणि एकदम स्मित केलं. आज त्यांचा चेहरा दुःखी नव्हता, डोळ्यात उदासी नव्हती, हालचाली खोट्या आशांच्या पडछाया नव्हत्या किंवा नव्या उमेदीचा उभारही नव्हता. अगदी शांत गंभीर होते ते. तिनं हसत मुखानं तिन्ही मुलींकडे पाहिलं. जगातल्या सर्वच मातांकडे पाहिलं, ज्यांच्या अंगावर जीवनाची हिरवळ उगवते, कडे खांद्यांवर आनंदाची प्रेमाची फुलं उमलतात, अंगांवरून अमृताचे ओहळ वाहतात, कुशीत विद्या आणि चातुर्य पोचली जातात. सर्व ज्ञान कला यांचा आनंदोद्गार काढतात. दुःखी जीवनाला आश्वासन मिळतं, निजलेल्याला जाग येते, रडणारे डोळे हसतात आणि विखुरलेले मोती गुंफले जातात. त्या डोंगरांकडे, आपल्या मुलींकडे तिनं अभिमानानं पाहिलं. दुनियेच्या उलाढाली सुरूच असतात आणि स्त्रीच्या ठिकाणी माणसाची मूर्ती ओतली जातच असते. धन्यवाद.